आज रामनवमी, सगळ्या जन्मोत्सवाचा आनंद सगळीकडे जल्लोष चाललेला आहे. आणि या रामनवमीच्या शुभतिथी पुण्य पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज आपण आपला जो नियमित नित्यक्रम आहे तो ज्ञानेश्वरीच्या आस्वादाचा घेऊयाच. सकाळपासून आपण रामाच्याच चिंतनात मग्न आहोत, त्या उत्सवात मग्न आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं नृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सर्वांना शुभेच्छा. सगळ्यांचं स्वागत. नव्यानं कोणी उपस्थित राहिले असतील, कालपासून थोडंसं विस्कळीत चाललेलं आहे, कारण सगळीकडेच हा उत्सव सुरू आहे आणि त्यामुळं कुणालाच कुठली गोष्ट टाळता येत नाही आहे. पण तुम्ही सगळे नव्यानं उपस्थित झालेले आहात, तुमचं सगळ्यांचं स्वागत. जे कोणी आलेले आहेत त्यांचं. आणि आपल्याला ह्या रामाच्या, कृष्णाच्या, ज्ञानदेवांच्या या सानिध्यात आपल्या अंतरंगात त्यांना सामावून घ्यायचं आहे, साठवून ठेवायचं आहे. यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आता आज फक्त रामाचं एक छोटंसं भजन म्हणते. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा 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 कुळभूषणा. रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते. रामा 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 विमळ मते. रामा 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 दीनवत्सला, रामा भक्तवत्सला. रामदास तुझी अगम्य लीला. रामा 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 तारी हो, जन तारी हो. रामा 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 तारी हो. तोडी 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 भवपाश, रामा भवपाश. अनन्य शरण रामी रामदास. राम 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 जप सीताभिराम, जप सीताभिराम. राम 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 जप सीताभिराम, राजा राजाधिराम. सज्जनगड निवास माझे रामदास माये, माझे रामदास माये. रामदास माये माझे रामदास माये. श्रमहरणी निवास माझे कल्याण माये, माझे कल्याण माये. कल्याण माये माझे कल्याण माये. राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अहो, रामाचा जन्म, पण त्याच्या दासाचाही जन्म म्हणजे किती दोघांमध्ये एकरूपता आहे. त्याच वेळी, त्याच दिवशी, फक्त काही हजार वर्षानंतर, म्हणजे पुन्हा त्या रामरायांनीच जन्म घेतला असंच म्हणायला पाहिजे. पण ते रुद्रावतार आहेत, हनुमंताचे अवतार आहेत. आणि आपल्याला या दोन्ही दास आणि देव आणि भक्त या दोघांच्या चरणी लीन होण्याची संधी मिळते. त्यांच्याही अगोदर, म्हणजे रामदासांच्या अगोदर झालेले आपण ज्ञानदेव अभ्यासतो आहेत. त्यांची ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी तर आपल्याला इतकं भरभरून देते की काय करू आणि काय नाही, किती अभ्यासू आणि किती नाही. या सगळ्या सात्विक आपल्याला त्यागाचं इतकं वर्णन केलं जातं आहे की त्याच्यातून आपल्याला घेऊ थोडंच आहे. काल आपण 200
किती झाल्या होत्या ओव्या कोणी सांगेल का? 24पर्यंत झालेल्या होत्या माझ्या मते. 24पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. 24वी ओवी अशी असेल का 28 झाले होते मला वाटते ना. 24वी एकदा ओवी म्हणते, जर पुढची असेल तर मला सांगा. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजुये त्यजिले. हां झालेले आहेत, 32पर्यंत झालेले. परिकर्मची देह आतले ते का सांडे. म्हणजे शास्त्रोक्त कर्म आपणच स्वीकारल्यामुळं एक वेळ त्याचा त्याग करता येईल, पण देहच मुळी कर्मात न व्याप्त आहे, तर तो देह कसा बरं आपल्याला सोडता येईल, असे काही आपण हे घेतलेले होते, विचार लक्षात घेतलेले होते. आणि आपण असंही पाहिलेलं होतं की कर्म कधीच सोडू शकत नाही. त्याच्यावर आपण 3ऱ्या 5व्या अध्यायातले पण संदर्भ घेतलेले होते की झोपल्यानंतर सुद्धा आपला श्वासोच्छ्वास हा सतत चालू राहतो, अखंड चालू राहतो, आणि त्या कर्मक्रिया आपल्या आपोआपच होत असतात. त्यामुळं प्रत्यक्ष कर्म न करता सुद्धा कर्म हे श्वासाच्या रूपानं होतच असतं. त्यासाठी आपण तो श्लोक पाहिला होता, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी. तर सगळ्या क्रिया ह्या आपोआप घडत असतात. आणि म्हणूनच शरीराच्या निमित्तानं, या शरीराचे निमित्तके, मिसके म्हणजे निमित्ताने, तेही आपण पाहिलं होतं. कर्माचे लागेले असिके, ते हे 27-28पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. 31वी घेऊ आता. तैसा कर्मी शिणे की विसावो पाहो पाहे आणि की दांडे याचे घाय बुकी धाडणे जैसे. त्याच्या आधीची घेऊ. म्हणून या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नावरोगी विसावा जैसा. 230वी, कारण 28पर्यंत झाल्या होत्या मला आठवते. आणि त्याच्या आधीची पण कर्म तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था त्यजिजे ऐसे तै त्यजिले होय. कालची अशी ओवी होती की एकदा अविद्येतनं आपण जागे झालो की आपल्याला रज्जू आहे असं ज्ञान होतं, जिला आपण सर्प समजत होतो तो. म्हणजेच एक प्रकारचं हे ज्ञान म्हणजेच आत्मबोध आहे. आणि म्हणून 29व्या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हणतायत की हा एकदा आत्मबोध झाला, आत्मज्ञान झालं की अविद्येसकट सर्व कर्म नष्ट होऊन जातं. अविद्येसी कर्मनाश, अविद्येबरोबरच अविद्या आणि कर्म हे दोन्ही एकाच वेळेला नष्ट होते. पार्था त्यजी जे जे ऐसे तै त्यजिले होय. तेव्हा असा हा कर्मत्याग आपल्या हातून घडतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं त्याग केला असं होईल. नाही तर आपण कर्माचा त्याग अज्ञानातून आपण कर्म टाळायला पाहतो, तर ती कर्म कधीही टळत नाहीत आणि टाळायचीच नाही. 30वी बघा. म्हणून या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नावरोगी विसावा जैसा. आणि म्हणून ते सांगतायत की अरे पार्था, म्हणून मी तुला सांगतोय की या जगात जो अशा प्रकारे कर्म करून किंवा धर्म करून कर्मत्याग करतो तो महान योगी होतो. धर्माचा अर्थ भगवद्गीतेनं सांगितलेला आपल्या पक्का डोक्यात आहे की धर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य, आणि ते कर्म हे केलंच पाहिजे. कर्म करणं हाच आपला धर्म आहे. मग तो जर आपण पाळला तरच आपण श्रेष्ठ योगी होऊ. आणि बाकीचे त्याग म्हणजे रोग्याला जशी मूर्छा येते की नाही, आणि मूर्छेमध्ये तो विश्रांती घेतो. मूर्छना शब्द त्यांनी छान वापरलेला आहे. तर मूर्छा आल्यानंतर एखादा रोगी त्या मूर्छेमध्ये जशी विश्रांती घेतो तसं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे आपण एखादं म्हणतं की आता मी आयुष्यभर ही गोष्ट करणार नाही, म्हणजे एखाद्या कुठल्या तरी कर्माचा, विशिष्ट एखाद्या कृतीचा आपण त्याग करतो. पण तो त्याग म्हणजे त्या मूर्छनेसारखा आहे. काय सांगितलं त्यांनी? म्हणून या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नावरोगी विसावा जैसा. अशी जी मूर्छा येते बघा, खूप जणांना येते, भोवळ येते किंवा त्याला अपस्मार, तोंडाला फेस वगैरे येतो,
आणि त्याला शुद्धच जाते सगळी. मूर्छना म्हणजे एक प्रकारची सगळी शुद्धीच जाते. आपल्याला या जगातलं काहीच कळत नाही. आणि ती विश्रांती म्हणजे एखादं कर्म टाकण्यासारखं आहे. अशी विश्रांती काय कामाची? पुन्हा जेव्हा आपण जागे होऊ, पुन्हा जागृत अवस्थेत येऊ, तेव्हा पुन्हा हा सगळा जगाचा पसारा, जगातली कर्म, आपले सगळे धर्म हे आपल्याला दिसणारच आहेत. तैसा कर्मी शिणे एकी, की विसावो पाहे आणिकी, दांडे याचा घायबुकी धाडणे जैसे. तसा जो कोणी एखादा कर्मामध्ये शिणे म्हणजे त्याला त्रास होतो, म्हणून दुसरं कर्म करण्यात विसावा मिळेल. मला ते ही ओवी वाचत असताना मला वाटलं होतं काल ह्या ओव्या होतील, पण त्या राहिल्या होत्या 2. तर माणसाला असं वाटतं की याच्यापेक्षा त्याचं काम सोपं आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की कदाचित एका कर्मात क्षीण होतो, त्रास होतो, म्हणून दुसरं कर्म करण्यात थोडा विसावा मिळेल. या भावनेनं जो कर्म करतो त्याचं एका कर्मातून दुसऱ्या कर्मात जाणं म्हणजे दंडुक्याचा मार चुकवण्यासाठी बुक्क्याच्या मारावर भागवणं असं आहे. किती छान उदाहरण देतात तो ज्ञानदेव, फारच सुंदर आहे ते. म्हणून काय म्हणलं, तैसा कर्मी शिणे एकी, म्हणजे एका कर्मातून शिणला की विसावो पाहे आणिकी, मग त्याला विसावा पाहिजे, म्हणून तो काय करणार, दांडे याचे घायबुकी. अहो दंडुक्याने जेव्हा माहिती आहे ना पोलीस वगैरे कसे मारतात दंडुके, तर त्या दंडुक्याचा घाव चुकवण्यासाठी दुसरा छोटासा कुठला तरी घाव घेणं, धाडणे जैसे, तर दुसरे सोपे घाव घेणं याच्यासारखं आहे. आता मला एकदम आठवलं बरं का, आमचं जेव्हा लग्न ठरलेलं होतं त्या आमच्या सासूबाई खूप कष्टाळू होत्या. आणि मला बघायला त्या आल्या, एकट्या आल्या नंदेला घेऊन. आणि मी आपली घरातली भरा कामं करत असते. तर लग्नाच्या अगोदर मुलगी एवढं छान कामं करते म्हणल्यावर त्यांना जरा आनंद झाला. आणि त्या म्हणल्या, काय गं म्हणे, इथं आलीस तरी तुला कामच करावी लागत आहेत. म्हणजे मी नोकरीला होते आणि तिकडे तुला कामच लागतात पण इथे. तर मी पटकन अशी बोलले होते की कामात बदल म्हणजे विश्रांती. आणि ते वाक्य त्यांना एवढं आवडलं की त्या म्हणल्या, बरोबर माझं तत्त्व तेच आहे की कामात बदल म्हणजे विश्रांती. आता मला हे वाक्य जेव्हा वाचलं ही ओवी, तेव्हा काल तो सगळा किस्सा डोळ्यासमोर दिसत होता. ते सातारचं भाड्याचं घर, सासूबाई आलेल्या, आई झोपलेली, आई आमची बेड रिडन, तिला खूपच त्रास होत होता आणि ती झोपलेली होती. मग आता आईची सेवा करणं, आईच्यासाठी सगळं करणं हे म्हणजे मला काही कष्टदायक वाटतच नव्हतं. पण त्यांनी जेव्हा म्हणलं की अगं म्हणजे तुला इकडे पण कष्टच पडतायत, कामच पडतायत, बरोबर आहे, कामात बदल म्हणजे विश्रांती. म्हणजे आपण एक मोठं कष्टदायक काम सोडून दुसरं सोपं कुठलं तरी काम घेतो. आता आपल्याला व्यवहारात पण असंच दिसतं. नेहमी मी तुम्हाला ही उदाहरणं सांगते आणि सगळ्यांनाच सांगते की प्रत्येकाला दुसरं काम सोपं वाटतं. आता माझे मिस्टर व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि त्यांना सारखं गावोगावी फिरून, छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवर जाऊन, अगदी खराब रस्त्याने ती मोटरसायकल नेऊन त्या सगळ्या गायींची तपासणी करायची, त्यांना वेळ पडली तर म्हणजे अगदी त्यांचीसुद्धा शस्त्रक्रिया करायची, जी त्यांच्या डिलिव्हरीज करायच्या, ते फार अवघड काम असायचं. आणि त्यांच्या मनानं त्यांना असं वाटायचं की तुमचं काय बाबा सोपं काम आहे, कॉलेजमध्ये जायचं, 5-6 तास घ्यायचे, घरी यायचं, आरामात जेवायचं, असं त्यांना वाटायचं. आणि आम्हाला असं वाटायचं की घरी आलो तरी आम्हाला पहाटे उठून अभ्यास करायला पाहिजे, मुलांच्या स्पर्धा, मुलांची तयारी, म्हणजे त्या कॉलेजच्या सुद्धा, घरी आलं तरी काम करता करता ते करावंच लागायचं. म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याचं काम सोपं वाटतं. आणि हे मी घरातलं मुद्दाम सांगितलं उदाहरण की आपल्याला व्यवहारातली सुद्धा दिसतातच. सगळ्यांना वाटतं शेतकरी मस्त आहे बाबा, काय पहाटे जातो, खाऊन पिऊन नाश्ता करून जातो, बायको छान डबा घेऊन येते, न्याहारी घेऊन येते, सगळं घेऊन, असं वाटतं. पण शेतकरी जो राबतो ते शेतकऱ्याला त्याचे कष्ट माहिती असतात. त्याला असं वाटतं हे काय शिक्षक काय, इंजिनियर काय, डॉक्टर तर 2 मिनिट तपासतो आणि 500 रुपये फी घेतो, 10 मिनिटाचं ऑपरेशन करतो आणि 10 लाख रुपये घेतो. पण दुसऱ्याचं काम म्हणून मी त्याचं काम करू शकते का हो?
नाही. कोणीच कुणाचं काम करू शकत नाही. त्यामुळे आपण आपलं काम टाळून जर दुसऱ्यांचं करायला घेतलं तर ते फार धोक्याचं आहे. आणि सोपं काम, एक अवघड काम सोडून जरी आपण सोपं जरी निवडलं तरीसुद्धा तो त्याग नव्हे. तो म्हणजे दंडुक्याचा मार चुकवण्यासाठी बुक्क्याचा मार स्वीकारण्यासारखा आहे. काय सुंदर सांगितलेलं आहे आणि पटत असेल तुम्हाला. आपणही सगळे असे आयुष्यात एक एक मार चुकवण्यासाठी, मार म्हणजे संकट, कष्ट, दुःख, त्यासाठी आपण दुसऱ्या म्हणजे आगीतनं उठून फुपाट्यात जाणे. मला ही म्हण आत्ता एकदम आठवली की आगीतनं उठून आपण फुपाट्यात जात असतो, पण काही आपल्याला सुख मिळत नाही. शेवटी फुपाटा तरी काय अंगावर उडला. मगाशी कोणीतरी सांगितलं की तो हत्ती इतका स्वच्छ केला जातो आणि पुन्हा जातो आणि पुन्हा तेच धूळने सगळं अंगावर सोंडेतनं घेतून सगळं घाण करून टाकतो. तसं आहे आपलं की हे टाळायचं आणि दुसरं स्वीकारायचं, तेही बरोबर नाही. म्हणून आता ज्ञानदेव शेवटी त्यांच्या लक्षात येतं की किती उदाहरणं सांगायची. मग ते शेवटी म्हणतात, परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती, जेणे फळत्यागे निष्कृती नेले कर्म. पण ते असं म्हणतायत की हे आता वर्णन पुरे झालं. अरे पार्था, तुला मी खरं सांगतोय की एक तात्पर्य लक्षात ठेव की ज्या पुरुषानं फलत्याग करून कर्माला कर्मरहित अवस्थेत नेलं तोच खरा योगी होय. आता आपल्याला योगी, कर्मयोगी, ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, त्याच्यानंतर गुणातीत, स्थितप्रज्ञ, अशा किती वेगवेगळ्या स्तरातले किंवा वेगवेगळी नावं देऊन भगवंतांनी आपल्या पुढं त्यांची अशी मॉडेल्स तयार केलेली आहेत, मूर्तिमंत. पण शेवटी सगळ्याचा निष्कर्ष तोच आहे की जो या सगळ्याच्या पलीकडे जातो, या अवस्थेच्या पलीकडे जातो आणि कर्मरहित अवस्थेत जो जातो तो खरा योगी आहे. काल यांच्याही काही ओव्या राहिल्या होत्या, तेवढ्या घेऊयात आणि मग पुढे जाऊया. श्वासोच्छ्वासाची रूपे स्वाभाविक, निद्रेतही देख होय जे का. न करिता काही चाले अखंडित, थांबेना निवांत राहताही. ऐशा परी जाण कर्मची संपूर्ण, झाले अवतीर्ण देह रूपे. जावो राहो देह, मला ते गाणं आठवत होतं. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी लीन राहो. हे शब्द काही वेगळे असेल तर देह जाओ किंवा राहो, पण आपण पांडुरंगाच्या ठिकाणी, रामाच्या ठिकाणी, कृष्णाच्या ठिकाणी लीन राहणं हे आपलं काम आहे. तसं जावो राहो देह, परी थांबे नाते, अखंड भोवते कर्मचक्र. म्हणून निष्काम कर्म ते होताच, पार्था होय साच कर्म त्याग. त्यजावया कर्म ऐशा परी होय, एकची उपाय जगा माझी. होता कर्म फळ ईश्वरी अर्पण, लाभे आत्मज्ञान कृपे ज्याच्या. मग जैसा रज्जू येता प्रत्ययास, सर्पाचा आभास लोप पावे. या कालच्या ओव्या राहिल्या होत्या. तैसा आत्मबोधे अविद्येसहित, होतसे निभ्रांत कर्म नाश. त्यजावे ते ऐसे कर्मजात जेव्हा, साच घडे तेव्हा कर्म त्याग. करोनिया कर्मे कर्मफळ त्यागी, तयासीच त्यागी ऐसे म्हणे. कर्म करून सुद्धा तो त्यागी आहे का? ते फक्त त्यांनी फळांचा त्याग केलाय. इतर तो त्याग तैसाची गणावा, म्हणावे विसावा मूर्छनेसी. दुजा कर्मी घेऊ पाहे जो विश्रांती, पावताची खंती एका कर्मी. दंडुक्याचा मार ठोशांवरी न्यावा, तैसाची जाणावा प्रकार हा. म्हणजे शेवटी मार आहेच. केली फळ त्यागे कर्माची निष्कृती, जाणत्री जगती त्यागी तोच. तर ही कर्माची निष्कृती हा शब्द त्यांनी छान वापरलाय बघा. ज्याला निष्काम म्हणतायत ना, किंवा नैष्कर्म्य.
म्हणजे कर्म करून सुद्धा कर्म न केल्याची अवस्था, त्याला निष्कृती म्हणायचे. म्हणजे कृती करूनही न करणं, न केल्याची भावना. कारण त्याचं फळच नको आहे, मग चल करत राहायचं, करत राहा करत राहा करत राहा, अशी अवस्था आहे. आता पुढचा आपल्याला श्लोक घ्यायचा आहे. अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. आता अनिष्टम इष्टम असं संधी आहे तिथे. अनिष्टम इष्टम. अनिष्ट, अनिष्ट म्हणजे काय? ज्याची आपण इच्छा करत नाही ते. आपण म्हणतो काहीतरी अनिष्ट घडलं. अनिष्ट म्हणजे काय? मला ते अपेक्षित नव्हतं, त्याच्या विरुद्ध घडलं. आणि इष्ट म्हणजे हवं असलेलं, चांगलं, इच्छिलेलं. म्हणजे चांगलं आणि वाईट असे सोपे अर्थ घेतले तरी चालते. आणि तिसरा प्रकार असतो मिश्र. मिश्र म्हणजे चांगलंही नाही वाईटही नाही, आपलं मध्यम. तर असं जे संमिश्र आहे हे काय आहे? त्रिविधम कर्मणः फलम. अहो, कर्माचं फळ 3 प्रकारचं आहे. कर्मणः फलम त्रिविधम, हे महत्त्वाचं वाक्य आहे की कर्माचं फळ हे 3 प्रकारचं असतं. एक अनिष्ट म्हणजे मनाविरुद्ध झालेलं वाईट, दुसरं इष्ट म्हणजे मनासारखं झालेलं चांगलं, आणि मिश्र म्हणजे संमिश्र. म्हणून काय म्हणतात? भवती अत्यागिनाम प्रेत्य. भवती म्हणजे होतं, अत्यागिनाम म्हणजे कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याच्या बाबतीत ही 3 प्रकारची फळं असतात. आणि प्रेत्य म्हणजे कधी आपण प्रेत शब्द वापरतो की नाही, मृत झालेला, तर त्याच्या पुढचा आहे हा प्रेत्य. म्हणजे मेल्यानंतर काय होतंय? न तु संन्यासिनां क्वचित. हे सगळं कुणाला फळ 3 प्रकारची भोगावी लागतात किंवा मिळतात? तर जे कर्मफळाचा त्याग करत नाही. फलम अत्यागिनाम. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्यांच्या बाबतीत मेल्यानंतर सुद्धा हा 3 प्रकारचा, त्यांना 3 प्रकारची फळं भोगावी लागतात. तू शब्द नेहमी असतो. तू म्हणजे परंतु. परंतु संन्यासीनाम कर्मफलम क्वचित. पण जे संन्यासी आहेत, संन्यासी म्हणजे कोणाला म्हटले? कर्मफळाचा त्याग करणारे त्यांना संन्यासी म्हटलेलं आहे. तर कर्मफळाचा त्याग करून टाकणाऱ्या संन्यासी म्हणजे त्या लोकांचं क्वचित न भवती. त्यांना कर्मफळ हे कुठल्याही काळी होत नाही. आत्ताही होत नाही, नंतरही होत नाही, आधीही होत नाही. कारण त्यांना इष्टही नाही, अनिष्टही नाही, संमिश्रही नाही. त्यांना फळच नको आहे, फळाचा त्यागच केलेला आहे त्यांनी. म्हणून मगाशी जे सांगितलं की त्याला खरा योगी म्हणावा. ज्यानं कर्मफळाचा त्याग केला आहे तो योगी आहे. मग त्याला पण जो करत नाही त्याच्यासाठी ही 3 प्रकारची कर्माची फळं भोगावी लागतात. आणि मरणानंतर सुद्धा. हा तर अगदी सिद्धांत आपल्या भारतीय संस्कृतीतला किंवा सगळ्या तत्त्वज्ञानातला अगदी जीस्ट आहे किंवा बेस आहे. म्हणजे तुम्ही जे आत्ता करताय, हो, क्षणाक्षणाला आपल्याकडून कधी कधी चुकीची कर्म नकळत घडतात. आता त्या दशरथाच्या हातून नकळत घडलं. हो, खरंच आज त्याच्यावरच बोलायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी सकाळी अर्धा भाग ऐकला. मला असं वाटलं होतं की दादांनी पुढं झूम मिटिंग अजून ठेवावी, बरोबर अजून एका मिटिंगमध्ये छान सगळं ऐकायला मिळालं असतं. आता मी पाठवले, तुम्ही ऐका. तर गंमत अशी आहे की प्रत्येक गोष्टच माणूस जाणून बुजून करत नाही. दशरथ मृगयेसाठी गेलाय, तो त्याचा छंद आहे. आणि गेल्यानंतर त्याची जी कौशल्य होतं की शब्दाच्या आवाजाच्या रोखानं तो बाण टाकायचा आणि बरोबर शिकार करायचा. आता इथे सुद्धा बुडबुड घागरीचा जो आवाज आलाय, तो आवाज त्या हत्ती पाणी पित असतानाच्या आवाजाशी साम्य. त्याला जर असं माहिती असतं की नाही घागर बुडती आहे, तर त्यांनी मुळीच टाकला नसता बाण, अनवधानानं टाकला. आणि तो बाण असं सरसावूनच बसलेला होता. पटकन बाण सोडलेला आहे आणि त्या श्रावणाला लागलेला. म्हणून त्याला त्याचं फळ भोगायलाच लागलं. ते शेवटी आपण अयोध्याकांडात आता बघतोच आहोत, बघितलं आहे. एवढं बालकांड पूर्ण झाल्यानंतर ही घटना घडलेली आहे. पण फ्लॅशबॅक जसा घेतात
तसा हा पाठीमागचा पुढचा भाग पाठीमागं लोक घेतात, कारण लोकांना श्रावणाची कथा फार आवडते आणि ती सांगितल्याशिवाय रामजन्म सिद्धच होत नाही. खरं म्हणजे ती न सांगता सुद्धा, कारण बालकांडात कुठंच म्हणलेलं नाही. त्याला आपणहून वाटते की मी काय करावं, यज्ञ करावा, अश्वमेध यज्ञ करावा, कारण माझ्या हातून अशा म्हणजे पुढं घडलेल्या आहेत त्या, पण ते पूर्वी घडलेल्या त्याला माहिती होतं. आपल्या हातून काही जर असं घडलं असेल तर त्याची निष्कृती व्हावी, आणि म्हणून त्यांनी ते यज्ञ करायचं ठरवलं. बरं, एक यज्ञ केला तरी त्यांनी पूर्तता नाही, म्हणून दुसरं कर्म, आणि कुठल्या तरी याची अपेक्षाच आहे त्याला. तर या अपेक्षेनं तो करतोय, अपेक्षेनं करतोय. कारण शेवटी कसं आहे, तो एक मनुष्य देह धारण केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी कर्तव्यामध्ये चोख होता. तर जे संन्यासी आहेत, जे योगी आहेत, कर्मफळाचा त्याग केलेले आहेत, त्यांना मात्र ही फळं भोगावी लागत नाहीत. त्या मनुष्य देहात आल्यानंतर त्याला पूर्वजन्मीचं जे संचित आहे ते म्हणून त्याला आत्ता हे सुद्धा भोगावं लागलं. त्याच्या हातून ते कर्म घडलं, पण ते कर्म एवढ्यासाठी घडलं की शापातून सुद्धा त्याला वरदान मिळालेलं आहे. म्हणजे अशा काही गोष्टींची काहीतरी सुसंगती ही जोडावी लागते, आणि त्यानुसार ते घडलेलं आहे. पुढची ओवी बघूयात. किती वेळ आहे जरा बघायला पाहिजे, कारण मला 2-4 मिनटं उशीर झालेला होता. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळागायया, समर्थते की भोगामया जेन सांडितीची आशा. आता जे न सांडितीची आशा हा भाग आधी घ्यायचा. म्हणजे जे पुरुष, जे लोक कर्म करताना फळाशा सोडत नाहीत, सांडत नाहीत, म्हणजे सोडत नाहीत, कारण सांडलं की पुन्हा भरताच येत नाही बघा, तसे सांडतच नाहीत, त्यांना ती धरूनच ठेवायची असते फळाशा. म्हणजेच कर्मफळाचा त्याग करत नाहीत. तेच त्रिविधा कर्मफळागा, तेच त्रिविध प्रकारची कर्मफळं भोगायला समर्थते की भोगाव्या, तेच ते कर्मफळं भोगायला समर्थ ठरतात, म्हणजे योग्य ठरतात. आता हा खूप विचार करण्यासारखा आहे. म्हणजे आपण कळत नकळत जर ही कर्मफळावर ठेवली आशा, तर आपल्याला पुन्हा भोगावं लागणारच आहे, पुन्हा आपल्याला पुनर्जन्म येणारच आहे. अहो, या अब्जावधी लोकांमध्ये किती लोकांना ही अशी मोक्ष किंवा मुक्ती मिळत असते, खूप थोड्या लोकांना, नाही का. आणि ती मोक्षमुक्ती ही तुझीच रूप आहे, पण ती आपल्याला ते वेदांतात सांगितलेली आहेत. आपल्याला मिळण्यासाठी आपण धडपड करायची, की आपण कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही, फक्त कर्म करत राहायचं, फक्त कर्म करत राहायचं. आता बघा उदाहरण देत आहेत, किती सुंदर दिलेलं आहे बघा उदाहरण पुढचं सुद्धा. आपणची विऊनी दुहिता, विऊनी शब्द वापरला, की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. हा श्लोक तर इतका सुंदर त्यांनी ते ओवी घेतलेली आहे, की विऊनी म्हणजे जन्माला घालून, विणे असा एक शब्दप्रयोग आहे, क्रियापद आहे, आणि विऊन म्हणजे ती क्रिया करून, म्हणजे जन्माला घालून. कुणाला? दुहिता. अहो, पिता काय करतो? कन्येला जन्माला घालतो, जन्म देतो. पुढं काय म्हणतात? की न मम म्हणे पिता. सगळ्यांना कन्यादानाचं आठवत असेल, तो जो विधी असतो, तो ज्यांना कन्यादान करायला मिळालं ते फार भाग्यवान आहेच म्हणतात. तर त्या कन्येला देत असताना असं हातावर पाणी घालतात आणि इदम न मम, किती सहजपणे त्याला म्हणावं लागतो की इदम न मम. सोडून देतात ते, त्या मुलीची आशा सोडून देतात. आता तिच्यावर काही आपला अधिकार नाही, पण तिचं पाणी ग्रहण करणारा जो आहे ना जावई, तो मात्र त्यात गुंतत जातो, तो मात्र त्यात गुंतत जातो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, जावाई शिरके तो सुटे. तो सुटे म्हणजे सासरा सुटतोय, पण प्रतिग्राहिता जावाई शिरके. पण तो मुलीचं स्वीकार करणारा, प्रतिग्राह म्हणजे स्वीकार करणारा, घेणारा, ग्रहण करणारा, तो मात्र गुंतत जातो. तो बंधनात अडकतो की नाही जन्मभर, जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत तो अडकत राहतो. तर हे सगळं असं सगळं सांगितलेलं आहे. या उदाहरणातनं लक्षात घ्यायचं की आपण इदम न मम म्हटलं, मला त्या
कर्मावर काहीही अधिकार नाही आहे, फळावर अधिकार नाही आहे, हे माझं नाहीच आहे, हे सगळं परमेश्वराचं आहे असं म्हणून. ताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट हो टाकली आहे. हो हो केली मी. हा. मध्येच बंद पडलं बरं का आमचंही आज. आता हो हो मध्ये बंद. आज गंमतच आता झाली. इथनं आपल्याला 5 मिनिटं आहेत आता हो शिल्लक हो बरं का? आता एवढी ओवी घेते आणि मग थांबते. हा. तर आपण छान, आता बघा तुम्ही ऐकलं नाहीत म्हणून पुन्हा सांगते की पिता आपल्या मुलीचं कन्यादान करतो आणि इदम न मम म्हणून हातावरनं पाणी सोडतो. पण जो जावई आहे तो काय करतो हो, तो स्वीकारतो. प्रतिग्राहिता जावाई, जावाई म्हणजे जावाया जावाई. तर तो जो आहे तो तिचा स्वीकार करतो आणि म्हटलेलं आहे तो सुटे की प्रतिग्राहिता जावाई शिरके. शिरके म्हणजे तो गुंततो, तो त्यात अडकून पडतो. किती छान जगातला कशी रीत आहे बघा. एक मुक्त होतोय, पिता म्हणजे सासरा मुक्त झाला आणि जावयाला गुंतून टाकलं. आता ती त्याची झाली ना, याची राहिलीच नाही, पूर्ण तिला देऊन टाकलं. दान म्हणलं की माझं काही त्याच्यावर उरत नाही हो, एकदा दान दिलं की दिलं. अजूनही पुढच्या छान आहे तो व्या, पण होईल का आता. विषाचे आगरही वाहती, ते विकिता सुखे लाभे जिती, येर निमाले जे घेती वेचुनी मुले. आता काय म्हणलंय, विषाचे आगर म्हणजे मिठाचे आगर असतात जे यांनी सांगितलं ज्ञानदेवांनी, जे कल्पतरूंचे आराम आहेत, आगर आहेत. म्हणजे तिथं त्यांनी आगर शब्द चांगल्याला वापरलाय, पण इथं त्यांनी म्हणले विषाचे आगर. ज्या विषाच्या आगर आहेत, बागा आहेत आणि ते फुलवणारे जे आहेत ते विकिता सुखे लाभे जिती. आता विषाचा साठा जो डोक्यावर वाहून नेतात ते विषसुद्धा विकायलाच नेतात हो, आणि ते विष विकायला नेल्यानंतर ते सुखानं जगतात. विकिता सुखे लाभे जिती. विष विका, काही विका, विकल्यानंतर जो फायदा होणार आहे, पैसा येणार आहे, त्याच्यावर ते सुखाने जगतात. पण येर निमाले जे घेती वेचोनी मुले. परंतु जे लोक हे जालिम विष विकत घेतात त्यांना मात्र निमाले, निमाले म्हणजे मरणच पावतात. त्यांना मरणाचा स्वीकार करावा लागतो. आणि जे विकून मोकळे होतात ते मात्र मस्त सुखात राहतात, त्यांना पैसा मिळाला सुखी. त्यांचा उदरनिर्वाहाचं त्यांचं एक साधन आहे. विष विकलं तरी त्यांना पैसा मिळतो आणि विष घेणारा मात्र त्याच्यात अडकून पडतो, म्हणजे मरणच पावतो. आणि मरण पावलं म्हणजे पुन्हा या गतीमध्ये येणार. 235 पर्यंत ओव्या झाल्यात. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित ऋणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा.
ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ज्यांनी सकाळी आरती ऐकली नव्हती ते माझ्याबरोबर म्हणू शकत असतील त्यांनी म्हणा, आपण आज रामाची आरती म्हणूया आणि जरी मध्येच बंद पडलं तर तिथेच राहूया. उद्यापासून नियमित आपले तास जे आहेत त्या वेळेला होतील. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण. हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताट हाती धनुष्य बाण. हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या ढाळीती. भाई चौऱ्या ढाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणेची रामा मागणेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची. अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. ज्ञानेश्वर महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.